मित्रांनो, नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सहर्ष स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज आपल्याकडे काही शेतकरी बांधव आलेले आहेत आणि दादा महाराज सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत। तर सगळ्यांचं या YouTube चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करतो आणि आपल्या व्हिडिओला चालू करूया। मित्रांनो, व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये तुम्ही सबस्क्राइब नावाचं जे बटन आहे ते फ्री असतं, ते दाबायला विसरू नका की जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील। आज आपण हे कोळप्याचा व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहोत। तर आपले शेतकरी बांधव फार दूरवरून हे कोळप त्यांनी खरेदी केलेलं आहे। सर्वप्रथम त्यांचं नाव जाणून घेऊया। नाव सांगा तुमचं? सुभाष नवले, गाव कुठलं? गोंदवले। तर कसं कोळप बुकिंग केलं वगैरे सांगा, अगोदर किती पैसे भरले काय? 2000 रुपये अगोदर भरले, हां, नंतर आता 26000 रुपये। तर मित्रांनो, हे किसान कोळप आहे आणि शेतकरी बांधवांसाठी एक वरदान ठरलेलं। शेतीमध्ये 2 बैल आता राहिली नाहीत आणि कोळपणी मग कशाने करायची? तर कोळपणीसाठी तुम्हाला सांगतो की हे कोळपणी यंत्र आंतरपिकामध्ये 8 इंचाचं भारतातील सर्वात छोटं कोळपणी यंत्र, कॉम्पॅक्ट आणि चालवायला सोपं असं कोळपणी यंत्र खरेदी केलेलं आहे। तर आपण याचा थोडासा लाईव्ह डेमो सुद्धा पाहणार आहोत। तर कसं चालतंय, काय चालतंय। तर त्याचबरोबर आपले दुसरे एक शेतकरी बांधव मगाशी त्यांनी कोळपणी यंत्र बघून गेले, ते पण आलेले आहेत। तर त्यांचंही नाव जाणून घेऊया। द्या माईक, त्यांचं नाव सांगा? सुधाकर विठ्ठल पाटील, कुठं? वाडी, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव। जळगाववरून आला? जळगाववरून आलो। काय खरेदी करायला? हे कोळपे किसान कोळपे हे कोळपणी यंत्र खरेदी करायला आलेले आहेत। तर हे बघा, हे इंजिन आपण बसवलेलं आहे, तिथे गिअरबॉक्स आहे आणि या ठिकाणी हे चेन बसवलेलं आहे आणि ही पत्रा बसवलेला आहे, पाला वगैरे अडकवणे म्हणून। तर आता प्रत्यक्ष आपण शेतामध्ये तुमच्या सोबत कोण आले त्यांचं नाव जाणून घेऊया। नाव सांग? हरिभक्तपरायण आनंदा महाराज, मुक्काम दहेगाव, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा। बर, आम्ही स्वतः या स्पॉटवर आलो साहेबांकडे आणि हे शेतकरी कोळप यंत्र आम्ही बघितलं। हे उत्कृष्ट चांगल्या प्रकारे आणि सहज कमीत कमी शेतकऱ्याला की 2 एकर शेतकरीसुद्धा एकरभर शेतीवाला, अर्धा एकर शेतीवाला हे बिलकुल आरामशीर म्हणजे आपल्या घरी नेऊ शकतो आणि उत्तम प्रकारे आपले शेतीचं तो उत्थापन करू शकतो। अशा प्रकारे आम्ही इथे येऊन आम्हाला हे शेतकऱ्यासाठी यांनी हे आणलेलं हे वरदान ठरलेलं आहे आणि हे कोळपणी यंत्र जे आम्ही पाहून खूपच आम्हाला आनंद वाटला। आणि ज्याच्याकडे बैलजोडीने तो वागू शकत नाही अशा शेतकऱ्यांकरता फारच उत्तम, अधिक उत्तम, किंवा माणूस मिळत नाही तरी स्वतः शेतमालकसुद्धा हे चालवू शकतो आणि आपली शेती वळवू शकतो। जय हरी, जय हरी। तर जय हरी माऊली। आता दुसरे एक आपले त्यांच्या सोबत आलेले आहेत, नाव सांगा? दिनकर पंढरी रदाळ म्हणून आहे, मुक्काम पोस्ट शेवगे खुर्द, तालुका बोदवड, जिल्हा जळगाव। जळगाववरून आला? जळगाव। म्हणजे मित्रांनो, जळगाववरून हे आपले शेतकरी बांधव आलेले आहेत आणि त्यांनी काय खरेदी तुम्हाला बघायचं? कोळपणी यंत्र खरेदी करण्यासाठी आले। बरोबर। तर मित्रांनो, त्याचबरोबर आपले दादा महाराज पण या ठिकाणी आलेले आहेत। त्यांची ओळख आता YouTube चॅनलच्या माध्यमातून आपण करून घेऊया। महाराज, तुमचं नाव, पत्ता सांगा? हरिभक्तपरायण भागवताचार्य दादा महाराज पाटील, छत्रपती संभाजीनगर। आम्ही या नवक्रांतीकडे नेहमी येत असतो। आमच्याकडे डाळिंब बाग आहे, शेती आहे, अनेक यंत्रणा इथून आम्ही नेलेली आहे। अत्यंत सुंदर, विश्वासू आणि शुद्ध जीवन जगणारी ही माणसं आहे, शेट आहे। कोणाचीही फसवणूक आतापर्यंत त्यांच्या दुकानातून झालेली नाही। अत्यंत उत्तम दर्जाचं हे दुकान आणि सगळे पार्ट, मशिनरी 1 नंबरचे त्यांच्याकडे आहे। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला विनंती आहे की विश्वासाने या आणि विश्वास ठेवून हे यंत्र घेऊन जा। अत्यंत सुंदर दुकान आहे। नवक्रांती ॲग्रो मशिनरी या YouTube चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि सगळ्या शेतकऱ्यापर्यंत ही यंत्रणा जाऊ द्या। रामकृष्ण हरी। तर धन्यवाद महाराज, असंच आमच्यावर प्रेम असू द्या। त्याचबरोबर दुसरे एक महाराज आपले या ठिकाणी आलेले आहेत, तर त्यांची ओळख करून घेऊया। महाराज, नाव सांगा? हरिभक्तपरायण रामदास महाराज साळुंके, खनेपुरी, तालुका जिल्हा जालना। आम्ही आमचे मित्र दादा हरी महाराज बारबेली, लांबकाना यांच्यासोबत आल्यानंतर नवक्रांती या ॲग्रो मशिनरी या दुकानात आल्यावर खूप आनंद वाटला। कारण शेतकऱ्याला आधुनिक काळानुसार ह्या यंत्रणाची अत्यंत गरज आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला विनंती आहे
की आपण वस्तू घेताना की ज्या विश्वासू दुकानात जावं तीच एक पंढरपूर या नगरीमध्ये विश्वासू दुकान म्हणजे नवक्रांती ॲग्रो मशिनरी आणि विशेषतः म्हणजे ते वारकरी संप्रदायातील सर्व परिवार देठे परिवार आणि त्यांची ही दुकान असल्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जरूर एक वेळेस अवश्य भेट द्या आणि शेतीच्या ज्या उपयोगी वस्तू आहे त्या इथून जरूर घ्या. रामकृष्ण हरी. तर धन्यवाद महाराज. तर पुन्हा एकदा तुमचं आमच्या ह्या पंढरपूरमध्ये दुकानामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करतो. आणि आता आपण प्रत्यक्ष कसं कोळप यंत्र वर्किंग करतं ते आपण बघूया. तर चालू करून आपण बघणार आहोत. चालू कसं करायचं ह्याचं थोडं टेक्निशियन माहिती आपल्याला शिंगटे या ठिकाणी देतील. चालू कसं करायचं आणि कशा पद्धतीनं वर्किंग करतं ते सांगा. पहिल्यांदा सुरुवातीला बटन बटन पाठीमागे चालू ठेवायचं. हां, बटन चालू ठेवल्यानंतर पाठीमागं चालू ठेवायचं. हां त्यानंतर पुन्हा हे चोक आहे, हां चोक देऊन चालू करायचं. चालू झाल्यानंतर चोक बंद करायचा हां आणि ही रेस आहे हातात चालवायचं. हळूहळू चालवायचं. इथं येतं ह्याच्यात बघा. वर उचला बघा. तर मित्रांनो, चालवताना आपल्याला फक्त 2 इंच खाली कोळप घ्यायचं आहे. तर 2 इंचामध्ये तुम्हाला थोडंसं ही रान कठीण असल्यामुळे थोडं उड्या आणल्यासारखं वाटतं. परंतु ज्यावेळेस आपलं रान जे सॉफ्ट रान असेल, पेरीव रान असेल तर त्या ठिकाणी एकच नंबर हे कोळप चालतं. तर ह्याचा चालवलेला व्हिडिओ शेतीमधला सुद्धा आमच्याकडं आहे. तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद.